आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. येवता येथे 100 वर्षापूर्वी हबप रामजी बाबा यांनी सुरू केलेली श्री येवतेश्वर मंदिरात सप्ताहाची परंपरा कायम. हबप भगवान महाराज शास्त्री व हबप चांगदेव महाराज काकडे यांच्या काल्याचे कीर्तन संपन्न. केज तालुक्यातील येवता येथे 100 वर्षापूर्वी हबप रामजी बाबा यांनी श्री येवतेश्वर मंदिरात सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा ही पुढे चालू. हबप भगवान महाराज शास्त्री व हबप चांगदेव महाराज काकडे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. या सप्ताहाची सुरुवात ही तुकाराम बीच या दिवशी होते. या 7व्या दिवशी सप्ताहाची सांगता मोठ्या थाटामाटात करण्यात येते. या सप्ताहास येवता परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेक वर्षापासून शिवरामपुरी मठ संस्थानचे मठाधिपती यांच्या काल्याचे कीर्तन ही परंपरा अनेक वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. शिवरामपुरी मठ संस्थेचे मठाधिपती हबप नागेशपुरी महाराज यांच्यानंतर हबप रामकृष्ण महाराज यांनी ही परंपरा कायम ठेवत यापुढेही सध्याचे मठाधिपती हबप भगवान महाराज शास्त्री हे पुढे चालवत आहेत. शिवरामपुरी मठ संस्थान व येवता येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे हबप पांडुरंग महाराज इनामदार यांनी चालू केलेली परंपरा आज तगायत चालू आहे. ही परंपरा अशीच चालू राहील असेही हबप भगवान महाराज शास्त्री यांनी बोलताना आपल्या कीर्तनातून भाविक भक्तांना दोन्ही संस्थांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हेही सांगितले. महाराजांनी आपल्या कीर्तनातून गोकुळात केलेले, कृष्णाने आपल्या सवंगडासोबत केलेले वर्णन सांगून कीर्तनाचा समारोप काला वाटून करण्यात आला. यावेळी परिसरातून मोठे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य यांच्या सहकार्याने या सप्ताह व्यवस्थित पार पडला असे हबप मधुकर महाराज इनामदार यांनी सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाचा समारोप केला. काय सांगाल महाराज, आज आपल्या इथे आपल्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी संस्थानामार्फत आणि येवतेश्वर देवस्थान या ठिकाणी अनेक वर्षापासून सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे. हा सप्ताह किती वर्षापासून चालू आहे आणि या सप्त्याची कशी रूपरेषा असते? गेली 100 रामकृष्ण हरी. माझं नाव हबप मधुकर महाराज इनामदार गुरुजी येवता विठ्ठल रुक्मिणी संस्थान येवता. गेली 100 वर्षापेक्षाही जास्त परंपरा या सप्ताहाची आहे आणि या सप्ताहामध्ये तुकोबारायांची बीज, नाथांची षष्ठी, जगनाडे महाराजांची पुण्यतिथी असा त्रिवेणी संगम असल्यामुळं ही खूप दिवसाची परंपरा आहे. या येवता नगरीमध्ये आध्यात्मिक वारसा माझे वडील कैलासवासी पांडुरंग महाराज इनामदार गुरुजी यांच्या आशीर्वादाने आजही आम्ही दोघंजण भाऊ लक्ष्मण महाराज इनामदार व मी स्वतः अविरतपणे अखंडपणे या सप्ताहामध्ये सेवा करतो आणि या सप्ताहामध्ये सर्व गुणीजन मंडळी येतात. परिसरातले आध्यात्मिक वारसा सर्वांनी जोपासलेला आहे. कुठलाही स्वार्थ न पाहता या ठिकाणी मृदंगाचार्य, गायनाचार्य, पूर्ण महाराज लोक येतात, आपली हजेरी लावतात आणि निस्वार्थपणे सेवा करून जातात. 7ही दिवस अन्नदान केलं जातं. अन्नदानाचं विशेष महत्त्व म्हणजे डाळ, भाकरी आणि कण्या किंवा भात हाच मेनू गेली 100 वर्ष झालं कायम आहे आणि लोक आवडीनं खातात. लोक पंक्ती देतात, खूप लोक मदत करतात, श्रमदान करतात आणि या परमार्थिक साधनेला या गावातून खूप मोलाचं सहकार्य लाभतं. आमचे वडील पांडुरंग महाराज इनामदार गुरुजी यांनी उभे आयुष्य या पंचक्रोशीतील कीर्तन करण्यामध्ये आयुष्य घालवलं. ज्या ज्या गावामध्ये ते गेले तिथं आजही अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांच्याच पुण्याईनं या येवता परिसरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांच्यावर प्रेम करणारे भाविक भक्त नितांत श्रद्धेने न बोलवताही या ठिकाणी हजेरी लावतात आणि म्हणून अशी ही परंपरा आहे. तर मी या सर्वांचा आभारी आहे. गेले अनेक वर्षापासून शिवरामपुरी मठ संस्थानचे वैकुंठवासी रामकृष्ण महाराज यांची शेवटची कीर्तन काल्याचे कीर्तन होत होते. त्याच धर्तीवर आज भगवान महाराज यांचंही कीर्तन होतं. तर काय सांगाल याविषयी?
परंपरा अशी आहे, आमचे वडील पांडुरंग महाराज इनामदार आणि कैलासवासी रामकृष्ण महाराज पुरी वरबगावकर हे अगदी अतिजवळचे होते आणि त्यामुळं परिसरामध्ये जिथं जिथं जायचं तिथं काल्याचं कीर्तन आमच्या वडिलांनी करायचं, रामकृष्ण महाराजांनी करायचं. पण या मंदिरामध्ये परंपरा अशी आहे, साधू शिवरामपुरी मठ संस्थान वरबगाव तिथले संस्थापक नागेशपुरी महाराज, त्याच्यानंतर वैकुंठवासी रामकृष्ण महाराज आणि आता सध्या आहेत ते भगवान महाराज पुरी, असं या ठिकाणचं चालू आहे कीर्तनाचा कार्यक्रम. दरवर्षी रामकृष्ण महाराज काल्याचं कीर्तन करायचे. त्यानंतरही आज आम्ही समस्त ग्रामस्थ मिळून हे काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण परमपूज्य वेदशास्त्र संपन्न भगवान महाराज शास्त्री वरबगावकर यांच्या कीर्तनानं आम्ही काला संपन्न करतो आणि म्हणून या पंचक्रोशीमध्ये सर्वजण या काल्यामध्ये सहभागी होतात. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.